भूक लागली ना, काय बनवता जेवायला? मला बरं नाही वाटत आहे. ते हे कसं काय होतं रे तुला आणि मम्मीला एकाच दिवशी कसं काय बिमार पडता तुम्ही? कुठे चालले आता? बनवतो काहीतरी तुमच्या महाराणीसाठी, दोघीसाठी. तुम्ही खाणार आहे का रे? मी बनवून राहिलो काहीतरी. काय बनवून राहिलो ते विचारा, मग हो म्हणा. चलो बनाने को चलो जरा. आज करणार आहे मी घोटाला. कोणता घोटाला तर सांगतो. तो ओटापा कसा करून ठेवलेला आहे? धोते जाओ धोते जाओ धोते जाओ धोते जाओ. मित्रांनो तुम्हाला इन्ग्रेडियंट लागणार आहे. अरे जात नाही का रे? शेफ लोक कसे करते? हा, शिमला मिरची, कांदा, 2 कांदे घेतो आपण, बे 1 टमाटर, कांदा, शिमला मिर्च, टमाटर, निंबू, हिरवी मिरची, सांबार. आता सांबार म्हणजे कोथिंबीर, अद्रक आणि लसण. कोथिंबीर विदर्भाच्या बाहेरच्या लोकांसाठी, विदर्भाच्या लोकांनी सांबारच वापरायचं. कस्तुरी मेथी मी एव्हरेस्टची वापरत आहे. हे प्रमोशन नाही आहे. प्रमोशन द्यायचं असेल देऊ शकता. प्लस याच्यात लागणार आहे आपल्याला तिखट, हळद, गरम मसाला थोडासा, जर तुम्हाला चालत असेल तर. नसेल चालत तर काही प्रॉब्लेम नाही. आणि धने पावडर, थोडंसं जिरे पावडर घ्या कारण तिखट लागते, आणि थोडंसं मिरे पावडर. आणि आता आपण पहिले मिक्सरमध्ये आम्ही याने कांडून घेणार होतो, पण ते तोंडाला अद्रक लागेल म्हणून याच्यात आपण पहिले लसण टाकला, थोडासा अद्रक, मिरची जास्त झाली आहे बहुतेक, पण मॅनेजर मॅडम म्हणे तिखट पाहिजे. आता पाहू काय होते तर. आणि याच्यात टाकणार सांबार. हे मिक्सर लग्नात आला होता, नवीन मिक्सर घ्यायला लागते आम्हाला. नाही तर प्रमोशन असेल तर देऊ शकता तुम्ही स्पॉन्सर मध्ये. तिला दिला हा, तिच्या घरच्यांनी. ते कोणा दिलं माहित नाही. किरकिर नको करू, तुला किरकिऱ्या म्हणून सगळ्या त्या ब्लॉग मध्ये. मिक्सरचा तरी बरा होता, सोदिंग होता आवाज. तर हे पूर्ण झालेलं नाही आहे, बारीक बारीक आहे, तर एवढंच ठेवायचं, पूर्ण पेस्ट नाही करायची त्याची. तर मित्रांनो हे सगळं जे होतं मसाला हा मिक्स झालेला आहे, तर काही प्रॉब्लेम नाही आहे, मिक्सच करणार होतो मी. तर याच्यात हा मिक्स करून हा जो आपण मसाला बनवलेला आहे ग्रीनवाला, त्याच्यात आपल्याला हे टाकायचं आहे. याच्यात फक्त मीठ नाही टाकलेलं आपण, मीठ नंतर टाकणार आहे. हे मिक्स करून घ्यायचं चांगलं. मी हे अमूलचं फ्रेश क्रीम आणलेलं आहे, याचं पण प्रमोशन नाही आहे. याचं पण प्रमोशन तुम्ही देऊ शकता अमूलवाले जर बघत असाल तर. तर हे थोडंसं याच्यातच टाकायचं आहे. आता याला मस्त मिक्स करून घ्या. मस्त मिक्स नाही केलं, नॉर्मल मिक्स केलं तरी चालते. पुढं प्रोसिजर आहे, आपल्याला हे पॅन घ्यायचं इथं. तुम्ही पॅनवर पण करू शकता किंवा कढईमध्ये पण करू शकता. मी कढईमध्ये करत आहे. हे चिपकलं नाही पाहिजे म्हणून सगळ्यात आधी आपण तेल टाकणार आहे. गॅस आमची तर वेगळा आहे, असं बटन दाबून चालू केला की लायटरची गरज पडत नाही. आता टाकू आपण याच्यात बटर. टाकणार आहे आपण आता मसाला. त्याचा स्मेल इतका मस्त येतात त्याच्यात टाकल्या त्या बटरमध्ये का आता भूक लागली मला. एक चांगल्या हॉटेल म्हणजे रेस्टॉरंटमध्ये पनीरची भाजी खाल्ली होती, त्याच्या ग्रेव्ही सारखा स्मेल येतात त्याचा. आता बोलताना तोंडाला पाणी येत आहे. तर याला आता टाकल्या याला तेल सुटू द्यायचं आपल्याला. आणि ते म्हणतात ना की धीमी आंच पे पकने दे. कोणतंही जेवण जर धीमी आंच पे पकने दिलं तर चांगलं लागतं. आणि जळायचा प्रॉब्लेम नाही आहे म्हणा, पण तरीही धीमी आंचवर पकू द्या त्याला, थोड्या वेळा तेल सुटू द्या, धीमी आंचवर पकू द्या. अजूनही मीठ टाकलेलं नाही आपण त्याच्यात. हसबंडांनो, तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी जर जमलं तर एक टाइम तरी असं काहीतरी बायकोसाठी करा, तर बाहेर जाऊन जो शॉपिंगचा खर्च आहे तो वाचेल. लिहून देतो हे मी. तर ह्यात दिसून पडतं की का साखर आहे की मीठ आहे. ते चांगली गोष्ट आहे, कारण की माझ्यासारखं जर साखरेचं पावडर असलं तर ते मीठ म्हणून टाकून देत असतो. तर आपल्याला 1 चम्मच यात मीठ टाकायचं आहे. माझ्या इथे हा चम्मच आहे. खारट नाही झालं पाहिजे फक्त. कधी पण ते मला भूक लागली, 8:15 झाले, 8:30 वाजून. तू तब्येत ठीक नव्हती ना? कुठे गेली होती फिरायला तू? मंदिरात गेली होती मी, फिरायला नव्हती गेली. आता शनिवार आहे आणि मी दर शनिवारी हनुमानजीच्या मंदिरात जात असते दिवा लावायला.
घरात पण लावा कधी दिवे. घरात एक दिवस लागतो. मला नको सांगू तू. एक दिवस त्या किचन मध्ये काही बनवत बरं, मसाल्याचा स्मेल कसा येत आहे? चांगला आहे असा रेस्टॉरंट सारखा? हो मस्त. रोज तूच बनवत जा आता. झालं फिक्स. रात्रीचा स्वयंपाक तुझ्याकडे, दिवसा मी, रात्री तू. ठीक आहे, पैसा कमवायला तिच्याकडे. हा बरं, काय लॉजिक आहे? तर यात आपण उरलेले इन्ग्रेडियंट्स टाकणार आहे. तर शिमला मिरच्या पण 2 घेतल्या होत्या, पण त्या क्वांटिटी जास्त झाली आहे म्हणून मी 1 शिमला मिरची इथंच राहू दिलेली आहे, एकच हात टाकलेली आहे. कारण की मागे जेव्हा आम्ही राईस बनवला होता, फ्राईड राईस बनवायचा प्रयत्न केला होता, तर ते फ्राईड राईस कमी आणि शिमला राईस जास्त लागत होता. तर शिमलाची टेस्ट थोडी हेवी असते, तर ती सगळी टेस्ट खाऊन टाकते बाकीची, तर कमी टाका थोडीशी शिमला मिरची. जाऊ दे. सोडलं मिक्सर. ऐकलं तुम्ही? तर स्पॉन्सर करा आम्हाला नवीन मिक्सर, आम्ही तुमचं प्रमोशन करून देऊ. चांगला वाला. बाजूला हो, माझ्या हिरोईक फ्रेम मधून. माझ्यामुळेच हिरो आहे तू. पण मी तर तुला हिरोईन बनवलं नाही. काय म्हटलं? मी तुला हिरोईन बनवलं नाही, तू हिरोईन आहे रे. मम्मी वाट पाहून आली, कधी बनते. शेवटी म्हणतात ना, आई ती आई असते. चुपचाप हॉलमध्ये बसून मस्त टीव्ही लावून पोरावर भरोसा आहे की भाई मेरा बेटा बना रहा है, बढिया बनाएगा. लाला आहे असं. मी नाही चावली. अरे पागल, तुझ्या कोण राहीन तो? लग्न झालं ना आपलं आता. बाजूलो ते बघा काय म्हणते. मगाशी एक ताई आली ती मी ओळखत नाही. शशांक दादा म्हणे तू बाहेर खाली जाऊ म्हणे, एवढ्या वापस वाटते म्हणे. याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? अदल काय म्हणायचं तुला? अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे म्हणून नव्हती शकत. चला बरं, आपापले काम करा, निघा इथून. तू काय इथे भांडण लावायचे काम करून राहिला का? हा? असं जस्ट लोक नाही, तुला काय वाटते अशानं भांडणं होईन? नाही, इथं 15 वर्षापासून मी काय घासून राहिलो, काय करून राहिलो मी इथं? भांडणं करायला काहीच रिझन नाही पाहिजे. ते हा, जेव्हा भांडणं करायचे असते तेव्हा तिला रिझन नाही पाहिजे. विदाउट रिझन तू भडको नको भडकू. ते फ्राईड राईस आपण पनीर आणलेलं दुकानातनं, पण थोडस त्याला बॉईल करून घ्या. कारण मी नाही सांगत, कारण तुमच्या बायकोला विचारा. बायकोनी मला करायला लावलं. तिचं म्हणणं आहे की त्यांनी पनीर थोडं सॉफ्ट होते. क्या समझ के हमको ना समझाना रे, डोबी डोबी डब डब. मला माहिती गरम आहे अंगावर. गरमच आहे ना, तर डायरेक्ट त्याच्यात बेसिन मध्ये नको टाकायला लावू, बाजूला होतं चालू करायला लागेल, त्याच्यासोबत टाकायला लागेल, तर ते बेसिन नाही, खराब तर नाही. बेसन मध्ये टाकायची गरज नाही. ठेव ना तू ते. बघितलं मित्रांनो, खरं रूप माझ्या बायकोचं. ऐकतच नाही एका शब्दात ऐकशी. आपण पनीर धुवून घेतलेलं आहे, ते शुद्ध झालेलं आहे, क्लीन झालेलं आहे, नरम पण झालेलं आहे. ते आता घासणीने आपण मोठे मोठे तुकडे पण टाकू शकतो, मीडियम पण टाकू शकतो. कोणते वाले? मीडियम वाले. घासणी आहे ने किसनी आहे ते. सध्या ट्रायल बॉल होता, पहिल्यांदाच करून राहिलाय. अप्रिशिएट करायला पाहिजे. हसून राहिली माझ्यावर, मी हसतो का तुझ्यावर? आणि ते आपण पनीर धुतलं नाही, पनीरला बॉईल केलं गरम पाण्यात. तर थोडस अजून टाकत आहे आपण याच्यात, चिपकलं नाही पाहिजे म्हणून. चांगल्याने मी करत होतो, मधामधात. किती स्लो करत होता तू. कधी झालं असतं, मला भूक लागली ना. चमचल मसाला लागला. तू ते वाजू नको यार. दात कस तरी होते, डोकं दुखून राहिलं आधीच. सेम मलाही असाच त्रास होते जेव्हा तू किरकिर करता. बाजूला त्याचे क्रेडिट घेऊन घेशील, मीच बनवलं, पनीर टाकलं वरून, म्हणून मीच बनवला म्हणा. मग मीच बनवलं ते. झालं, माझं प्रूफ आहे व्हिडिओ, याच्यासाठी व्हिडिओ काढत असतो मी. तर सिक्रेट हे होतं की हा घोटाळा होता, पनीर घोटाळा. तर मीठ मी चवीनुसार 1 चम्मच टाकलं होतं, पण मला अजूनही विश्वास नाही आहे म्हणून. परफेक्ट. तर हे घरातच गोचीज पडलेलं होतं, जे भाडीपातून आणलं होतं आम्ही. त्या शो मधून भेटलं होतं आम्हाला गिफ्ट हॅम्पर, कारण की आम्ही तो शो जिंकला होता. तर आता हे गोचीज ऍड करणार आहे आपण याच्यात. वाव, स्मेल चांगला येते पण. तिकडे बनने दो. साइड हटो, आगे बढ़ो. साइड हटो, अभी पाव बाकी है तुम्हारे. हे जर सांगा लागलं राजेव, तर
तरी सांगतो. बटर टाका. बटर असं त्या पॅनवर फिरवून घ्या. पाववाले कसे कापते तसं कापा लागते लय असं. याची तब्येत ठीक नव्हती बरं आद्या. मास्टर शेफ हा अरे एक कॅन्डिडेट वाढला आणखी. तू वाढला बेटा, मी ऑलरेडी होतो इथे. हो. नाही पण तो काय म्हणे फोनवर. मी म्हटलं मी बनवून राहिलो. तो काय म्हणते अबे नाही ना आपण बाहेरच जाऊ म्हणते खाले. तू बनव म्हणते पण मी बाहेरच काही म्हणते. म्हटलं ठीक आहे. पण मी हे काय पाहत आहे, दृश्य वेगळं वाटत आहे. अरे तब्येत खराब आहे आज वहिनीची. किचनचं मॅट हा तिथं असं पाहिजे, हे इथं उलट असं पाहिजे म्हटलं, हे इथं नाही तिथं. कुठे गेला? तर मित्रांनो घरात तलवार काढा लागली लग्नाची. ह्या आद्यामुळं यानं माईक पडला खाली. त्या माईकचं मॅग्नेट गेलं याच्या खाली, देवघराच्या खाली. आला याला चिपकलं. हे पण चिपकलंय. वाचलं. हे पण चिपकलंय. कचरा किती आहे खाली? घाल आणि तोंडाचा ना एकदम इथं टाकते नंतर टाकते ते एकदम आवाज आला क्लिअर, रस्ट क्लिअर. मम्मी झोपली आहे का? झोपली आहे? गोळी घेतली का तू? ताकदच नाही या मुलाची. काय म्हणतो? हे बनवलं होतं खातो, खाऊन पाहतं का? काय आहे? पनीर घोटाला. ऍसिडिटी वाढली तर नाही खाशील तरी ऍसिडिटी वाढन ना. नाही कशी म्हणजे मी किडा सकाळपासून. तर खाऊन बघ ना थोडस. उठो थांब ना, हळू उठ. त्या गादीवर पडती या गादीवर. आरामात उठ. हे काय आयटम असते ते मला नाही माहित पण तूच खाऊन पाय कसं आहे. आ कसं लागते? बुर्जी सारखं लागते म्हणते. खातं का मग? हे पाणी खात. एक खा ना. जेवढा लागते तेवढा खा, उरला तर मग पाहू आपण. चलो तर गाईज ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला आवडली असेल. कांदाला म्हटलं मस्त. शशांक बनवला हो मी बनवलं. वाटते का मी बनवलं म्हणून? एकदम म्हणजे टेस्ट झालं चांगला. मीठ किती कमी जास्त आहे? व्यवस्थित आहे म्हणूनच म्हणून राहिलं. सगळं प्रॉपर आहे. सगळं प्रॉपर आहे. मी म्हणून राहिलो मी फालतू गेली सिव्हिल इंजिनिअरिंग. पण याचा फायदा नाही होणार ना मग तुला. काऊन नाही होणार फायदा? तुझी बायको गरीब असेल तुला बनवा लागल. तर ठीक आहे ना, पुण्याचंच काम असते. आई घरी बसन, बायको घरी बसन, मी बनवान. कुछ प्रॉब्लेम आहे क्या? तसंच मी खूप ग्रीन फ्लॅग आहे म्हणून नवऱ्याला टोमणे बसते. आता हा व्लॉग मी शेअर करतो नवऱ्याला बाया. सॉरी नवऱ्यांनो, बट काय करू आता, आहे माझ्यात ते टॅलेंट. तर आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. आणि तुम्हाला अजून कोणती जर रेसिपी माहिती करून घ्यायची असेल तर कमेंट करा. मी ते ट्राय करेन माझ्या भरोशावर आणि तुम्हाला रिझल्ट देईल. आता हे तर बरोबर बनलं म्हणते. आता मी बनवलं पहिल्यांदा, आता पाहू. नाही छान झालं म्हणून. एवढ्या वेळा कधीच म्हणत नाही ते, सिरियसली म्हणून राहिली. नाही खरंच खूप छान टेस्टी झालं. चलो घोटाला दिला होता तिला बनवून मी. तिनं त्याचा वडापाव केला. खा मॅडम, आता ते कसं खायचं? कसाही खा, त्याची चव सेमच लागणार आहे. म्हटलं असं याच्यावर टाक. पण अशानं पाव जास्त खाल्ला जाईल, भाजी कमी खाल्ला जाईल तर टेस्ट नाही येणार. मला असं वाटतं दाबेली होय. हा तर एक्स्ट्रा घे थोडस. एक्स्ट्राच घेतलीये मी, खूप सारी घेतली, ती बाहेर पडेल आता. नाही पडत, मी आहे ना. खरंच मस्त झाली. मग हे मी खोटं म्हणायला लागलं का तिला? खरं खरंच सांग कोण की लोक ते रेसिपी फॉलो करणार आहे. खरं खरं सांग. खरंच मस्त झाली. मीठ, थांब ना. एकदम एक नंबर परफेक्ट. तिखट, परफेक्ट. मसाला सगळं परफेक्ट आहे. A to Z सब परफेक्ट आहे. सब मला शक येऊन आला तर मी स्वतः खाऊन पाहणार आहे. काहीच कमी नाहीये. हाँ? फक्त आता पक्का बोल लोक खाऊ दे. भैया वो मैं पागल था भाई, मैं सिविल इंजीनियरिंग कर बैठा. मेरा करियर तो इसमें है.